सर केलेला आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्हाला नजारा दिसत आहे. हे बघा आता अशा प्रकारे तुम्हाला इथं दृश्य दिसून जाईल. आणि इथं थोडा रिस्की पॅच आहे, इथे समोर दिसत आहे. थोडं घसरत आहे, तर तिथून तुम्हाला थोडं हळूहळू यायचं आहे. आणि अशा प्रकारे हे आपल्याला इथं वर जे दिसत आहे ते वारुगड दिसत आहे. आणि आता आपण थोड्याच वेळात जो किल्ल्याचा जो दरवाजा आहे तिथं आपण पोचणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण मेन दरवाजापाशी पोचलेलो आहोत. अशा प्रकारे आपण हे जे दिसत आहे समोर, या पायरीवरून आपल्याला जायचं आहे. अशा प्रकारे आता आपण जो मेन दरवाजा आहे किल्ल्याचा तिथं आपण पोचलेलो आहोत. अशा प्रकारे तुम्हाला इकडं दृश्य दिसून जाईल किल्ल्यावरून. लांब लांबचं आपल्याला इथून किल्ल्यावरून दिसत आहे. इकडं पवन चक्क्या दिसत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ते जे किल्ल्याची तटबंदी आहे ते तुम्हाला खालचं जे टोक दिसत असेल तिथे थोडेफार आता अवशेषच राहिलेले दिसत आहेत. तिथपर्यंत अशी तुम्हाला तटबंदी मोठा घेरा दिसत आहे. आणि इकडे तुम्हाला अशा प्रकारे ह्या किल्ल्यावरून तुम्हाला काय दिसत आहे, ह्या दरवाजापासून ते लांब लांबचं दिसत आहे. अशा प्रकारे हे बघू शकता. मित्रांनो, आपण जे किल्ल्याचा जो मेन दरवाजा आहे तिथं आलेलो आहोत. अशा प्रकारे हे किल्ल्याची जे काय मेन दरवाजा आहे तो आपल्या इथं असा दिसत आहे. आपण जर किल्ल्याच्या दरवाजातून आत आल्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारे देवळी दिसेल की जी काय दरवाजे जिथं पायरी करीत राहतात त्यासाठी हे देवळी असते. त्याचबरोबर आपल्या समोर आल्यानंतर तुम्हाला इथं असं एक बुरुज दिसत आहे. ते बुरुज आपण पाहूया. त्या बुरुजावरून जी काय दृश्य दिसते ते कशा प्रकारे आहे. अशा प्रकारे हा बुरुज थोडाफार चांगल्या स्थितीत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. इथून आपल्याला अशा प्रकारे ह्या बुरुजावरून आपल्याला विहंगम दृश्य काय दिसत आहे ह्या बुरुजावरून आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर तुम्ही असं बघू शकता त्या बुरुजावरून इथं तुम्हाला गाव दिसत आहे. त्याचबरोबर असे तुम्हाला एक निसर्गाचा व्ह्यू दिसत आहे. आणि जिथं तुम्हाला खाली दिसत आहे तिथे एक तळ आहे. तर आत्तापर्यंत मी जेवढे किल्ले केले त्यामध्ये प्रत्येक किल्ल्यावर एक तळ किंवा एक विहीर आहे. त्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं ती तळं किंवा विहीर खाणली होती किंवा बनवल्या होत्या त्यामध्ये तुम्ही दुष्काळात आला तरी तुम्हाला त्यात पाणी बघायला भेटणार आहे. तर अशा प्रकारे आता आपण करूया नेक्स्ट. आपल्याला आता ह्या किल्ल्यावर अजून काय दिसत आहे हे आपण बघू शकतो. आता हे जे तुम्हाला समोर दिसत आहे पॅच जिथे तुम्हाला जाय तिथपर्यंत किल्ल्याची तटबंदी आहे. म्हणजे जो काय तो किल्ल्याचा जो घेरा आहे तो खूप मोठा आहे. पण तुम्हाला दिसताना हा किल्ला वारुळा एवढा दिसणार आहे. तर आता आपण बघूया तर नेक्स्ट की आपल्याला अजून किल्ल्यावर काय काय पाहायला भेटणार आहे. तर चला, आता इथे तुम्हाला एक दिसत आहे. आता हे आपण काय वाचतो आहे ते आपण पाहूया. इथं बघू शकता इथं एक विहीर आहे. अशा प्रकारे इथं झाड आलेलं आहे, ती विहीर आहे. आणि इथंच आपण बघूया इथं काय आहे. इथं अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती दिसत आहे. आणि इथं एक होम करण्यासाठी हे आपल्याला एक होमचं हे दिसत आहे. तर आपण आता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आपण पुढं बघूया. इथे अशी एक विहीर दिसत आहे, विहीर आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही अजून पुढं गेला तर तुम्हाला इथे कसं टाकं दिसत आहे पाण्याचं. त्यामध्ये बघा अजून पाणी दिसत आहे टाकीमध्ये. तुम्ही विचार करू शकता की त्या काळात हे टाकं कसं बनवलं असेल. त्यामध्ये अजून तुम्हाला पाणी दिसत आहे. अशा प्रकारे हे असं तुम्हाला इथं एक झाड आहे. म्हणजे आपण हे वारुगडाची माची म्हणू शकतो.
अशा प्रकारे इथून तुम्हाला ही जी समोर दिसत आहे तिथून तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला समोर असे दृश्य दिसून येईल. अशा प्रकारे हे अशी माची आहे इथं. आणि असं आपण इथून जे खाली रोड दिसत आहे तिथून आपण असं खाली आलेलं आहे ना, आपण इथं गाडी पार्क केलेली आहे. तर इथं आपण असं गेल्यानंतर ना तुम्ही तर बघू शकता आता इथल्या लोकांनी जे काय जी बुरुज पडले होते ते आपल्याला इथं नवीन बांधकाम करण्यात आलेले आहे असं दिसत आहे. इथं अशा प्रकारे बुरुजाचं बांधकाम केलेलं आहे अशा प्रकारे बघू शकता. आणि इथून तुम्हाला काय दिसेल जाऊन अशा प्रकारे इथं खालचं जे काय किल्ल्याचं पॅच आहे ते तुम्हाला दिसेल. इथं खाली तुम्ही बघू शकता इथं मंदिर आहे भैरवनाथाचं. अशा प्रकारे हे तुम्हाला विहंगम दृश्य काय दिसत आहे तुम्हाला इथे दिसून येत आहे. अशा प्रकारे अशा प्रकारे असा बुरुज बनवलेला आहे गावकऱ्यांनी. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल. अशा प्रकारे बुरुज आहे. आणि इथं जे काय लोक काम करत होते त्यासाठी मला असं वाटतंय की हे जे काय बनवलेलं आहे खाली की वर जे काही माल लागणार होता त्यासाठी जे काय मित्रांनो हे बघा फलटण दरवाजा आहे वारुगड किल्ल्याचा. तर इथं हे बघू शकता. आता हे जो आहे तो पडक्या अवस्थेमध्ये आहे. अशा प्रकारे हा इकडून हा मेन फलटण दरवाजा आहे हे बघू शकता. तर अशा प्रकारे हा इकडे इथं तुम्हाला जे दिसत आहे समोर ते पडलेला दरवाजा दिसत आहे. आणि त्या पलीकडे जे दिसत आहे त्यामध्ये दरवाजाच्या पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर 2 दिवळ्या दिसतात. तर हे बघा अशा प्रकारे इथे एक दिवळे आणि तिथे एक दिवळे आणि इथून ते एंटर होते. पण आता हे थोडं अवशेष काय झालेले आहेत पडल्यामुळे हे दिसत नाहीत. आणि इथे तुम्हाला दिसत आहे फलटण दरवाजा. मित्रांनो आपण आता गड उतरून जी काय खाली आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसलेलं आहे तिथं आपण आलेलो आहोत. तर इथं आता जी काय तुम्हाला माहिती दिसत आहे ती थोडी अस्पष्ट आहे. तर इथं असं लिहिलेलं आहे की हे जे काय पाण्याचं टाकं आहे जे खाली दिसत आहे तुम्हाला ते जे काय आहे ते 5 पांडवांनी एका रात्रीत हे टाकं बांधलं होतं. आणि त्यामध्ये तुम्हाला अशा दरवाजे दिसत आहे म्हणजे एकूण 5 दरवाजे आहेत असं इथे थोडक्यात माहिती दिली. असे स्पष्ट दिसत नाही पण असं इथं तुम्हाला दिसत आहे. तर तुम्ही आता इथं बघू शकता असं इथे पाण्याचं टाकं बनवलेलं आहे पाण्याचं टाकं. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता असे तुम्हाला इथं हे दिसत आहे दरवाजे. त्या दरवाज्यामधून पाणी आणि इथं तुम्हाला हे पाणी गोड असं त्याचं चव असणार आहे असं इथं या जे काय तुम्ही सूचना फलकावर दिसत आहे ते बघा. तर अशा प्रकारे हे बघा इथून तुम्हाला ह्या टाक्यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला इथं अशी वाट आहे. आणि त्यानंतर तुम्ही असं खाली गेल्यानंतर ना तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला तिथं 5 काय दिसत आहेत पाण्याचे टाके किंवा दरवाजे पण दिसत आहेत. तिथून तुम्हाला ते पाणी इथं अशा प्रकारे दिसत आहे. तर चला मित्रांनो आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.